नमस्कार. गुंतवणुकीच्या दुनियेत नेहमी दोन मार्ग समोर येतात. एक असतो सुरक्षित, जिथे परताव्याची हमी असते, आणि दुसरा मार्ग थोडा धाडसी, पण जिथे मोठी संपत्ती निर्माण होऊ शकते. हो, आपण बोलतोय पीपीएफ आणि एसआयपी बद्दल. चला तर मग या दोन्ही पर्यायांना जरा जवळून समजून घेऊया. विचार करा, समजा दर महिन्याला 50,000 रुपये, तेही पुढची 10 वर्ष गुंतवायचे आहेत, तर मग हे पैसे वाढवण्याचा सगळ्यात स्मार्ट मार्ग कोणता असेल? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर आपल्यासमोर दोन पर्याय आहेत. एका बाजूला आहे ग्रोथ इंजिन म्हणजेच एसआयपी, जे गुंतवणुकीला थेट मार्केटच्या वेगाशी जोडतं, आणि दुसऱ्या बाजूला आहे सेफ्टी नेट म्हणजेच पीपीएफ, जे आपल्या पैशाला निश्चित आणि हमी असलेलं संरक्षण देतं. चला, सगळ्यात आधी सुरुवात करूया ग्रोथ इंजिनपासून, म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स, किंवा आपण ज्याला सोप्या भाषेत एसआयपी म्हणतो. ते नक्की काय आहे आणि कसं काम करतं ते पाहूया. एसआयपीमध्ये साधारणपणे वर्षाला 12 ते 15% परताव्याची अपेक्षा असते, कारण हे पैसे थेट इक्विटी मार्केटमध्ये गुंतवले जातात. याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे महागाईला सहज हरवण्याची ताकद यात आहे. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बाजाराशी जोडलेलं असल्यामुळे यात मार्केटची जोखीम असतेच. आता गंमत बघा, जर दर महिन्याला 50,000 रुपये एसआयपीमध्ये 10 वर्षांसाठी गुंतवले, तर ही रक्कम अंदाजे 1.3 कोटींपर्यंत वाढू शकते. हीच तर आहे चक्रवाढ व्याजाची जादू आणि संपत्ती निर्माण करण्याची खरी ताकद. ग्रोथ इंजिन तर बघितलं, आता वळूया आपल्या सेफ्टी नेटकडे, म्हणजे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड अर्थात पीपीएफ. बघूया हा पर्याय आपल्या गुंतवणुकीला सुरक्षित कसा ठेवतो. पीपीएफमध्ये साधारणपणे 7.1% निश्चित परतावा मिळतो आणि त्याला सरकारची हमी असते, म्हणजे ही 100% सुरक्षित गुंतवणूक आहे. आणि सगळ्यात उत्तम गोष्ट म्हणजे यातून मिळणारा परतावा पूर्णपणे टॅक्स फ्री असतो. पण हो, महागाईचा विचार केला तर परतावा थोडा कमी वाटू शकतो. पण थांबा, इथे खूप महत्वाची अट आहे. पीपीएफ खात्यामध्ये एका वर्षात जास्तीत जास्त फक्त 1.5 लाख रुपयेच गुंतवता येतात. ही एक मोठी मर्यादा आहे, हे लक्षात घ्या. आता या वार्षिक मर्यादेचा अर्थ काय? तर महिन्याला तुम्ही पीपीएफमध्ये फक्त 12,500 रुपयेच गुंतवू शकता. आपल्या मूळ प्रश्नातल्या 50,000च्या गुंतवणुकीसाठी ही गोष्ट खूप महत्वाची आहे. चला तर मग आता बघूया की 10 वर्षांनंतर या दोन्ही पर्यायांमधून अंतिम निकाल काय मिळतो. आता होणार आहे खरीखुरी समोरासमोर तुलना. आता हे बघा, चित्र अगदी स्पष्ट आहे. एसआयपीमध्ये तुम्ही पूर्ण 50,000 गुंतवू शकता आणि 10 वर्षांनी मिळतील अंदाजे 1.3 कोटी. दुसरीकडे पीपीएफमध्ये तुम्ही फक्त 12,500च गुंतवू शकता. उरलेले पैसे जरी इतर सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवले तरी एकूण रक्कम साधारण 87 लाखांच्या आसपासच जमा होईल. हा बार चार्ट तर सगळंच सांगतोय, नाही का? एसआयपी आणि सुरक्षित पर्याय यातून मिळणाऱ्या अंतिम रकमेतला फरक किती मोठा आहे हे स्पष्ट दिसतंय. मग ह्यातून निवडायचं काय? पण खरा प्रश्न हे की ते असा नाहीये. खरी हुशारी हे आणि ते या दोन्हीचा वापर करण्यात आहे. चला बघूया दोन्हीचा योग्य वापर कसा करता येतो. तर आदर्श रणनीती काय असू शकते? पहिलं पाऊल, सुरक्षेला प्राधान्य द्या. पीपीएफची 12,500ची मासिक मर्यादा पूर्ण करा. यातून सुरक्षित आणि करमुक्त परतावा मिळेल. आणि दुसरं पाऊल, उरलेली रक्कम म्हणजे 37,500 रुपये एसआयपीमध्ये गुंतवा, ज्यामुळे दीर्घकाळात मोठी संपत्ती तयार होईल. हा डोनट चार्ट बघा, यातच सगळं गणित आहे. आपल्या 50,000पैकी 25% म्हणजे 12,500 रुपये पीपीएफमध्ये आणि उरलेले 75% म्हणजे 37,500 रुपये एसआयपीमध्ये. हाच आहे सुरक्षितता आणि वाढ ह्यांचा एक उत्तम बॅलन्स. या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचं झालं तर ते असं आहे: पीपीएफ सुरक्षा देतं आणि एसआयपी वाढ देते. हुशार गुंतवणूकदार दोन्हीचा वापर करतात. आणि हो, जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट, म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी संबंधित योजनेची कागदपत्र काळजीपूर्वक वाचणं खूप गरजेचं आहे.